नमस्कार मंडळी, व्लॉग यायला खूप उशीर होतोय कारण सध्या मस्त गणपती एन्जॉय करते आहे। माहेरून नंतर सासरीसुद्धा आलेली आहे। ते सगळंच या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे। माहेरी असताना मम्मीने बनवलेल्या गरमागरम आंबोळ्यांची चव माझ्या तोंडावर आजही रेंगाळती आहे। खूप छान अप्रतिम चवीच्या आंबोळ्या मला खूप आवडतात आणि मम्मीच्या हातच्या असतील तर विचारूच नका। कशी झाली परी आंबोळी? कशी झाली आंबोळी? कशी झाली आंबोळी? छान आहे? कशी छान आहे? एक नंबर। कशी झाली आंबोळी? छान आहे? हां, कशी आहे? आजीने आंबोळी कशी केली आहे? छान छान कर। गणपती येणार म्हटल्यावर आदल्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये हेच वातावरण असणार। घरातली सगळी मंडळी एकत्र येऊन हे छान डेकोरेशन बनवतात आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतात। तो म्हणजे हा आदला दिवस। आदल्या दिवशी इतकं सुंदर वातावरण होतं घरामध्ये। मी, काका, बाबा सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केलं। परीची लुडबुड मध्ये मध्ये चालूच होती आणि बाबू तिथे झोपला होता गादीवर। त्याला छान गाणी लावून दिलेली होती कारण तो मध्ये लुडबुडत नव्हता, पण त्याला गाणी ऐकायची सवय आहे। त्यामुळे मग बॅकग्राऊंडचा व्हॉइस काढावा लागला आणि मग व्हॉइस ओव्हरसुद्धा देते आता। परीची लुडबुड बघू शकता। छान काकांनी, मी आणि बाबांनी तिघांनी मिळून छान डेकोरेशन करून घेतलं। तर आज वैष्णवीला खूप मिस केलं। वैष्णवी म्हणजे माझ्या भावाची बायको। माझा भाऊ आज येत आहे आणि अमोलसुद्धा म्हणजे माझे मिस्टरसुद्धा त्याच्यासोबतच येत होते आज इकडे माहेरी, कारण आम्हाला उद्या सकाळी सासरी जायचं होतं इथला गणपती आणल्यानंतर। त्यामुळे मग मी आज इकडेच थांबलेली होती। अमोल येणार आहे तर त्यांचीसुद्धा वाट बघत होती। आणि हे डेकोरेशन करताना परीची लुडबुड बघू शकता। बाबूमध्येच रडायला लागला तर त्यालासुद्धा थोडं इकडे तिकडे झुलवलं, हलवलं आणि पुन्हा गाणी ऐकायला दिली त्याला। अशा पद्धतीनं आम्ही डेकोरेशन करत होतो। मम्मी इथे नाही आहे कारण मम्मी खाली स्वयंपाक बनवते आमच्या सगळ्यांच्यासाठी। आणि परीची लुडबुड पण बघू शकताय तुम्ही। मध्ये मध्ये चालू होतं तिचं, पण तिने जास्त काही त्रास दिला नाही। ती तिचं खेळत होती त्याच्यामध्ये आणि वेगळाच आनंद तिच्यामुळे सुद्धा आम्हाला घेता आला। तर हे स्पीड फास्ट करून तुम्हाला डेकोरेशनचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। जवळपास आम्हाला 3 ते 4 तास लागले हे सगळं डेकोरेशन करायला। बाबा, मी आणि काका छान गप्पा मारत आणि कसं करूया, इकडे लावूया का तिकडे लावूया, प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी असते आणि मग हे छानसं डेकोरेशन झालं। दिसायला ते छोटंसं सिम्पल बट स्वीट दिसत असलं तरी त्याच्यावरती थोडी तरी मेहनत ही करावीच लागते। आणि अशा पद्धतीनं सगळं स्टिक करणं या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मस्त हे डेकोरेशनचा लूक तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा छान छान डेकोरेशन केलं असेल, तुमचे काही अनुभव असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्ही कोणी मिळून केलं, काय कशा पद्धतीनं केलं, ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता नक्कीच। तर थोडं व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला नॉईज किंवा डिस्टर्ब झालं असेल तर त्याबद्दल खूप मनापासून सॉरी म्हणेन। एकतर इथं रेंज नाही आहे, आज गावी आहे आणि तिथूनच व्हिडिओ अपलोड करायचा होता मला। त्यात व्हॉइस ओव्हरमध्ये पण थोडेसे अडथळे येत होते। काय करणार, कारण बाहेरसुद्धा पाऊस होता। अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात यूट्यूबच्यासुद्धा। हे सगळं मॅनेज करणं थोडंसं अवघडसुद्धा असतं आणि आपण जेव्हा एका जागी स्टेबल असतो तेव्हा वेळेवरती व्हिडिओ टाकणं किंवा या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात। पण जेव्हा आपण स्वतःसुद्धा प्रवास करत असतो किंवा घरामध्ये एखादा सण समारंभ असतो त्यावेळी एकतर लेडीजनं खूप काम असतं आणि मग तुमच्याबरोबर हे व्हिडिओसुद्धा वेळेवर शेअर करणं खूप गरजेचं आहे। म्हणून मग माझा हा छोटासा प्रयत्न। तर हे काकांनी छान लाईटची माळ आणली होती जी आता शेवटी तुम्हाला दाखवली। मला खूप आवडली ही। आणि मग गणपतीचं बॅकग्राऊंडला हे छान असं लुक झालेलं आहे क्रिएट। तर हे आम्हाला खूप आवडलं सगळ्यांनाच। लाईटिंग जी आहे ना ती, त्याला पानं पण होते आणि लाईट्स पण होत्या। तर हे नवीन आलं आहे असं वाटलं मला, की कधी आलं आहे माहिती नाही, पण आमच्यासाठी तर ते नवीन होतं आणि मला खूप आवडलं। याचा लूक खूप छान दिसत होता कारण एकतर आमचं पाना फुलांचं असंच डेकोरेशन होतं, मग त्याच्यामध्ये ती लाईटची माळसुद्धा एकदम मॅच होऊन गेली। गणपती असताना लाईटिंग तर बनतंच ना, म्हणून मग हा छोटासा प्रयत्न लाईटिंगचा। आणि जुन्या लाईट्ससुद्धा खराब झालेल्या होत्या म्हणून मग हे नवीन बाबांनी आणि काकांनी जाऊन घेऊन आले। तर मामा आणि बाबा दोघेजण रात्री 1:45 वाजता आले कारण सकाळी गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं, म्हणून ह्या दोघांनी रात्रीच प्रवास केला। खूप जास्त ट्रॅफिक लागलं त्यामुळे जरा उशीरच झाला त्यांना पोचायला। पुण्याहून कोल्हापूरला यायला त्यांना जवळपास 5-6 तास लागले। पण आली नाही अशी, मला काय रिॲक्शन दिली नव्हती म्हणून झोप काढून उठलीस काय? गणपतीला तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण आपल्या मूळ गावी गेले असतील, तसेच आम्ही सुद्धा गणपतीसाठीच इकडे आलेलो आहोत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. विघ्नहर्ता गणेशाचं आगमन आमच्या घरी झाल्यानंतर सगळ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता आणि मम्मीने छान त्यांचा भाकर तुकडा वगैरे टाकून स्वागत केलेलं आहे. यावर्षी थोडं जास्त काही केलं नाही, फटाक्या वगैरे केलं नाही, कारण की आजी नाही आहे त्यामुळं तिला पण आम्ही मिस करतोय. पण गणपती हे दरवर्षी बसवावेच लागतात, त्यामुळं मग गणपतीची मूर्ती वगैरे आणण्याचं आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जे कराव्या लागतात त्या. तर जावाई बापू आणि लेक घरी आलेले होते, त्यामुळे मग आम्हाला दोघांनाच आरतीचा आज मान मिळाला, पहिल्या आरतीचा मान. ॲक्च्युली अमोलनं गणपतीची मूर्ती धरून बसा असं सुद्धा सांगितलेलं होतं, पण लास्ट टाईम पण अमोलने घेतला होता एकदा, त्यामुळं मग यावेळी होता म्हणून मग बाबांनी घेतला. तर हे सगळं उत्साहाचं वातावरण तुम्ही बघू शकताय. बाबूला मम्मीने घेतलेलं आहे, अष्टगंध लावलेला आहे आणि आरतीची तयारीसुद्धा झालेली आहे. आता आम्ही छान आरती म्हणून घेतो आणि तुम्हीसुद्धा छान उत्साहात असाल. गणपतीचे दिवस आहेत, तुमच्याकडे सुद्धा 2 वेळी आरती असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, प्रत्येकाच्या थोड्याफार पद्धती वेगळ्या असतील, पण गणपतीचं आगमन हे उत्साहात हे नक्कीच झालं असेल. तुमचं सगळ्यांचं आतापासून आता जाताना ठेवणार. मी गावी निघालो. आता काहीच मला बॅकग्राऊंडला बोलायला लागणार नाही, हेच सगळं टाकणार आहे. बाय बाय. टाटा शिव. टाटा टाटा. इकडे आलो आता सासरी आल्यानंतर आमच्या इकडचे पण गणपती दाखवते तुम्हाला. तर हे माझ्या सासरच्या घरातले गणपती आहेत आणि हे लाइटिंग वगैरे केलं आहे छान उत्साहामध्ये. इथले पण वातावरण आहे, घरामध्ये जास्ती मंडळी आलेले आहेत, सगळे पुण्याला मुंबईला असणारे सगळेजण इकडे आलेत गावाकडे आणि अशा पद्धतीनं उत्साहाचं वातावरण घरामध्ये आहे. लहान मुलं तर भरपूर आहेत आमच्या घरामध्ये, त्यामुळं परीला काही टेन्शनच नाही, खेळायला सगळेजण आहेत. तर बाबूला काही वाऱ्यामध्ये घेऊन आले नाही मी, मम्मी म्हटली त्याला राहू दे इथेच, मग त्याला तिकडेच ठेवलेलं आहे. परीला फक्त घेऊन आलं. ही सासरची सगळी मंडळी तुम्ही बघू शकताय आणि आज इकडे सुद्धा मी आणि अमोलने आरती घेतलेली होती. गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये माझा उत्साह जरा जास्तच असतो आणि कुठे जाईल तिकडं एन्जॉय करणं एवढं मला जमतं चांगलंच, त्यामुळं मी सगळीकडेच एवढ्याच प्रमाणामध्ये आनंदी असते, हेच मला सांगायचं आहे का. आणि हे सगळं उत्साहाचं वातावरण घरामधलं बघू शकताय. खूप जास्त मंडळी आहेत आमच्या सासरी, प्रत्येकाला दाखवायला जमलेलं नाही. कधीतरी बघेन, मला जसं जमेल तसं मी सगळ्यांची व्यवस्थित ओळख करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि इथं परी मस्त एन्जॉय करते, तिचे कपडे वगैरे बदलले, तिला दुसरा फ्रॉक घातलेला होता थोड्या वेळासाठी फोटोज काढण्यासाठी. आणि प्रसाद पण वाटप चालू आहे, सगळे लहान मुलं मस्त उत्साहात आहेत. आणि सकाळचं वातावरण बघू शकताय. रोज सकाळी परीचा आणि आमच्या बाबांचा हा कार्यक्रम असतो, उठलं की काहीतरी नाश्ता करायचा आणि नंतर मग जसं तिला वेळ मिळेल ना तसं ती काहीतरी खातच राहते. इथे अमोल तिला भरवत आहेत बाहेर. ज्या क्लिप्स होत्या माझ्याकडं शूट केलेल्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि इथेच व्हिडिओ थांबवते. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत.